लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जे आहेत ते हाती आलेत. महाराष्ट्रातलं गणित आपण जर पाहिलं तर कल जो आहे तो महाविकास आघाडीकडे आला. पण या महाविकास आघाडीत महत्त्वाचे जो दोन पक्ष आहेत म्हणजेच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना याचा वाद अद्यापही जो आहे तो सुप्रीम कोर्टात आहे की नेमकी ही पक्ष कुणाची. ह्याच मुद्द्यावर आपण आज चर्चा करणार आहोत की कारण की शिवसेनेचा निकाल लागला होता. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह जे ते शिंदेच्या शिवसेनेला दिलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना जी आहे ती सुप्रीम कोर्टात उच्च न्यायालयात ती पुन्हा एकदा याचिका केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा शिवसेना कुणाची या मुद्द्यांवर चर्चा केली आणि त्याच्यानंतर निकाल जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने आला आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी किंवा मग उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात जी ती याचिका दाखल केलेली आहे. आता निकालाचे संदर्भ आणि ह्या याचिकांचा युक्तिवाद याचा काही संबंध लागतो का ह्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत विधानसभेचे विधान भवनातले आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव जे मानलं जातं या सगळ्या युक्तिवादाच्या वेळेत चर्चा करताना ते म्हणजे माजी प्रधान सचिव अनंत कळसे सर. सर सगळ्यात महत्त्वाचा माझा एक प्रश्न आणि म्हणजे साहजिकच तो अनेक लोकांना पडलाय की आता लोकसभेचे निकाल आलेले आहेत. या लोकसभेच्या निकालाचा युक्तिवाद करताना शिवसेनेचं प्रकरण जे सुप्रीम कोर्टात सुरू आहे त्याच्या संदर्भात त्याच्यासोबत संदर्भ लावला जाऊ शकतो का? नाही, काय झालं या प्रकरणात मागे सुद्धा मी बरेचसे इंटरव्ह्यू दिलेले चॅनेलला वगैरे. हे 2022चं प्रकरण आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्यावेळेस जी फूट पडली होती शिवसेनेमध्ये आणि या संदर्भात माननीय अध्यक्षांकडे हे प्रकरण गेलं होतं. त्यानंतर कमिशननी सुद्धा त्यावर सविस्तर सुनावणी करून आणि त्यांनी कमिशननी 3 टेस्ट लावल्या होत्या. पॉप्युलॅरिटीची टेस्ट लावली होती त्यांनी, त्यानंतर शिवसेनेची घटना वगैरे अशा ट्रिपल टेस्टचा आधार घेऊन त्यांनी पॉप्युलॅरिटी टेस्टच्या माध्यमातून ती टेस्ट कन्क्लुझिव्ह आहे असं गृहीत धरून त्यांनी शिंदे साहेबांच्या शिवसेनेला चिन्हही दिलं धनुष्यबाण आणि नावही दिलं शिवसेना आहे. आणि तो निर्णय त्याच्यावर आता ऑफकोर्स आपण आता मघा पॉईंट आऊट केल्याप्रमाणे अपीलही आहे सुप्रीम कोर्टामध्ये. आता हे 22चं प्रकरण आहे आणि सगळा घटनाक्रम जो आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा कमिशनमध्ये ज्यावर विचार झाला आहे किंवा माननीय अध्यक्षांकडे ज्यावर विचार झाला तो 2022चा संपूर्ण घटनाक्रम आहे, हा आपल्या सर्वांना माहिती आहे. तर आता जे लोकसभेचं इलेक्शन झालं त्यामध्ये निश्चितच महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष होते त्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं शिवसेना जो होती किंवा शरद पवारांची जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता यांना निश्चितच थोडंसं एज आहे महाराष्ट्रामध्ये. कारण यांना 30 टोटल सीट्स लोकसभेच्या मिळालेल्या आहे महाविकास आघाडीला आणि तशा भाजपला तर फार कमी आहे, 90 सीट्स आहेत आणि शिंदेसाहेबांच्या शिवसेनेला 7 सीट्स मिळालेल्या आहेत. अशा प्रकारे निश्चितच यांचा मताचा टक्का वाढला आहे आणि पॉप्युलॅरिटीची त्यांची पॉप्युलर मतंसुद्धा वाढलेले नाही. याबद्दल कोणाचं दुमत असणार नाही, कारण बऱ्याच आपण वृत्तपत्रात ते वाचले, टी व्ही चॅनलला यांची इंटरव्ह्यू वगैरे किंवा यांचं ॲनालिसिस झालेलं आहे. पण हे जे प्रकरण आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये हे 2022च्या घटनाक्रमावर आधारित आहे. त्यामुळे या 2022च्या घटनाक्रमावरच आता हा जो निर्णय सर्वोच्च न्यायालय देईल त्यावरच आधारित असेल. तर आपण जे आपण पॉईंट आऊट केल्याप्रमाणे वकिलांना आर्ग्युमेंट करता येईल का याच्यामध्ये, तर निश्चितच. कारण काय शेवटी यामध्ये आर्ग्युमेंट करायला हरकत नाही आहे, पण त्या आर्ग्युमेंटमध्ये जे मुद्दे मांडले जातील आपले जे त्यांच्याकडले जे वकील आहेत ॲडव्होकेट्स आहेत तर ते मुद्दे कितपत सर्वोच्च न्यायालय ग्राह्य धरेल. कारण 2022च्या प्रकरणात 2024ला जी लेटेस्ट डेव्हलपमेंट झाली ही कितपत ग्राह्य धरेल याबाबत मला थोडीशी शंका वाटते. ऑफकोर्स याच्यामध्ये जे लिगल एक्सपर्ट आहेत तेच यावर चांगल्या प्रकारे प्रकाश टाकू शकतील. पण मला असं वाटत नाही की 2024चे हे मॅन्डेट लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालय त्याचा निर्णय देईल असं वाटत नाही. ऑफकोर्स 2024च्या मॅन्डेटचा आधार घेऊन परत हवी तर शिवसेनेला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे शरद पवारांचा किंवा उद्धव ठाकरेची शिवसेना यांना परत एक रिट याचिका वगैरे दाखल करता येईल. नाही असं नाही, सर्वोच्च न्यायालयात एक बदलत्या परिस्थितीमध्ये जाता येईल किंवा असं एक रिवाईज ॲफिडेविट वगैरे सर्वोच्च न्यायालयात सादर करता येईल असं एक मला प्रायमाफेसी वाटतं. पण त्याचा आधार घेऊन कन्क्लुझिव्हली डिसिजन सर्वोच्च न्यायालयाचं येईल असं मला काही त्याच्यात शक्यता थोडीशी कमी वाटते. खरं तर ह्याची ढोबळ मुद्दा हा होता की हा प्रश्न विचारण्याचा मुद्दा हा होता की ज्यावेळेस युक्तिवाद होत होता शिवसेनेच्या संपूर्ण सुनावणीच्या वेळेस त्यावेळेस असं म्हटलं जात होतं की परिशिष्ट 10 मध्ये जे संपूर्ण प्रकरण आहे त्यात असं म्हटलं जात होतं की 2/3 म्हणजे 2
3.33 जे 3% जेवढं मतदान वाढी आहे, पक्षाचा 3 टप्प्याचा जो भाग आहे तो शिंदेच्या शिवसेनेसोबत आहे आणि त्यामुळे ही शिवसेना खरी शिवसेना एकनाथ शिंदेची असं त्यांचं नेहमी मत असायचं. युक्तिवाद असा होत होता. आता ज्यावेळेस निकाल आले त्यावेळेस ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार जे ते जास्त प्रमाणात निवडून आलेले, त्यामुळे हा संदर्भ लावता येईल का, हा माझा मुद्दा होता. नाही, काय झालं, ह्या जो अँटी डिफेक्शन लॉ आहे 10व्या अनुसूचीप्रमाणे, त्याच्यामध्ये आता त्याचं इंटरप्रिटेशन वगैरे जात नाही. हा मोठा गहन विषय आहे त्यामध्ये. कारण 2/3 जर एखाद्या पक्षातून सदस्य वेगळे झाले तर त्यांना वेगळे व्हायचा अधिकार आहे आणि ते डिस्क्वालिफाय होत नाही. पण त्याच्यामध्ये अट अशी आहे आता सध्याच्या कायद्यामध्ये की त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागतं. पण यामध्ये काय झालं आहे की याचं एक नवीन इंटरप्रिटेशनच असं तयार केलं गेलं की 2/3 जो पक्ष आहे, आता मी नेहमी उदाहरण देतो की एका घरामध्ये 4 भाऊ राहतात आणि 3 जे भाऊ आहेत ते त्यांना वेगळं व्हायचं, तर त्यांना वेगळं व्हायचं तर हरकत नाही आहे. पण त्यांना वेगळं होऊन ते कुठलं तरी त्यांनी दुसरं घर बघितलं पाहिजे किंवा दुसऱ्या कुठल्या तरी घरात गेले पाहिजे. पण आता याच्यामध्ये इंटरप्रिटेशन असं झालं आहे की ते 3 भाऊ म्हणतात की हे माझंच घर आहे, मी वेगळा झालेलोच नाही आहे, हे मूळ माझंच घर आहे, त्यामुळे एका भावाला ते बाहेर काढतात. अशा प्रकारे काहीतरी विचित्र इंटरप्रिटेशन झालं आहे. आता हे सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर काय बदलतं आहे किंवा काय त्याचं निकाल देतात. कारण सर्वोच्च न्यायालय सपोज टू बी द इंटरप्रिटर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. घटनेचा अर्थ लावण्याचं महत्त्वाचं काम हे सर्वोच्च न्यायालयाचं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात, शिवसेनेच्या प्रकरणात काय निर्णय येईल तो आता आपलं बघणं एक इंटरेस्टिंग ठरेल. यामध्ये एक मुद्दा असाही आहे की याचा जो अर्थ जो आहे किंवा आता मला वाटतं मागच्या लोकसभेच्या अध्यक्षांनी ओम बिर्ला साहेबांनी, माननीय अध्यक्ष विधानसभा राहुल नार्वेकरजी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटीसुद्धा नेमली होती. याच्यामध्ये अँटी डिफेक्शन लॉचं काय चाललं आहे, काय नाही, पुनर्विचार करणं, शिफारशी करणं. त्या कमिटीचं पुढचं प्रोसिडिंग्स काही मला कळू शकलं नाही, पुढे काय डेव्हलपमेंट आहे. पण ही कमिटीसुद्धा निश्चित यावर विचार करेल. आपण जे म्हणताय की 2/3 आता जे मॅन्डेट बदललेलं आहे त्याच्यात ॲडिंग करायचं होतं की 2/3 मी सुद्धा म्हटलो, पण तुम्ही सुरुवातीला जेव्हा उत्तर देताना म्हटले की पॉप्युलेशन हा एक मुद्दा आहे. जर पॉप्युलेशनचा मुद्दा पाहिला तर स्ट्राईक रेट काउंट केला जाऊ शकतो का, म्हणजे मतदान कोणाला जास्त झालंय. कारण की 43% ठाकरेंच्या शिवसेनेला आणि 48% शिंदेच्या शिवसेनेला, पण ठाकरेंच्या शिवसेनेकडे खासदार जास्त आहे, तिकडेही गुंतागुंती आहे. नाही, ते आहेच आहे. पॉप्युलॅरिटीची जी टेस्ट आहे, कारण ती सादिक अली प्रकरणामध्ये जी सर्वोच्च न्यायालयाने पॉप्युलॅरिटी 3 टेस्ट ज्या घालून दिलेल्या होत्या त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पॉप्युलर वोट्स कोणाला किती पडले किंवा जागा पार्लमेंटमध्ये, लेजिस्लेचरमध्ये किती आल्या, यावर पक्षाचं महत्त्व किंवा खरा पक्ष कुठला किंवा त्या पक्षाला मॅन्डेट किती आहे जनतेचं, हे ठरवण्याचा अधिकार कमिशनला दिला गेला. यामध्ये त्या 22च्या आधारावर, कारण शिंदे साहेबांकडे आमदार जास्त होते त्यावेळेस आणि उद्धव साहेबांकडे आमदार कमी होते, त्या आधारावर त्यांनी शिवसेनेचा निकाल दिला आहे. पण आता हे लोकसभेची नवीन जी डेव्हलपमेंट झाली ही त्या प्रकरणाला कितपत ॲप्लिकेबल होईल, हा एक मोठा कळीचा मुद्दा आहे किंवा लिगल मुद्दा आहे, इंटरप्रिटेशनचा मुद्दा आहे. हा बघणं आपल्याला त्याला बघावं लागेल. पण आर्ग्युमेंट करताना मला असं वाटतं की करायला हरकत नाही. ॲडव्होकेट आर्ग्युमेंट करतील, पण ते आर्ग्युमेंट कितपत सर्वोच्च न्यायालय लक्षात घेईल किंवा त्यावर तो कितपत निर्णय ठरवेल हे बघायला लागेल. कारण शेवटी इट्स डिस्क्रिशन ऑफ द सुप्रीम कोर्ट हाऊ टू डिसाईड द फर्दर मॅटर कन्सर्न, असं मला वाटतं या संदर्भात. याला जोडून अगदी शेवटचा कन्क्लुजनचा मुद्दा आहे, कारण की तुम्ही स्वतः अभ्यासक आहात कायद्याचे, तुम्ही शिकवतातही, तुम्ही एवढे वर्ष विधानसभेचं संपूर्ण कामकाज जे ते पाहिलेलं, तर ह्याला ओव्हरऑल कन्क्लुजन तुमच्या भाषेत कसं असेल की सुप्रीम कोर्ट, जसं तुम्ही मगाशी म्हटलात की नवीन इंटरप्रेटर होईल का, किंवा ही नवीन समिती गठीत झालेली ते काही नवीन सूची तयार करतील का, काय वाटतं ओव्हरऑल काय होऊ शकतं? नाही, यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आज कमिटीचा रिपोर्ट तो पेंडिंग आहे सध्या. माननीय अध्यक्ष आणि इतर राज्याचे जे अध्यक्ष आहे त्यावर ते विचार करत आहेत. आता संपूर्ण कंपोजिशनच लोकसभेचं बदललेलं आहे, अध्यक्ष नवीन येतील. आता ही कमिटी कितपत व्हॅलिड आहे किंवा त्याचं पुढे काय होईल, की कंटिन्यू होईल न होईल, हा सुद्धा एक वेगळा मुद्दा आहे, यावरही विचार करायला लागेल. आणि आता जे लोकसभेमध्ये जे बहुमत मिळालेलं आहे किंवा मतं वाढलेली आहेत किंवा त्यामध्ये जागा वाढलेल्या आहेत लोकसभेमध्ये, ते सुद्धा कितपत ती माहिती किंवा ती फॅक्ट या 22च्या प्रकरणात कितपत सर्वोच्च न्यायालय लागू करेल, हे सुद्धा आता इंटरप्रिटेशनचा मुद्दा आहे आणि सगळं बघणं आपल्याला इंटरेस्टिंग ठरेल. आणि आता सर्वोच्च न्यायालयसुद्धा आपण मग म्हटल्याप्रमाणे त्याचा अर्थ लावण्याचं काम, इंटरप्रिटेशनचं काम सर्वोच्च न्यायालयाला करावं लागेल असं मला वाटतं.
कारण जे 10व्या अनुसूचीमध्ये जो अँटी डिफेक्शन कायदा आहे त्याचा मूळ उद्देश असा होता की डिफेक्शन होऊ नये, डिफेक्शन थांबले पाहिजे, पक्षांतर हे थांबलं पाहिजे, कारण लोकशाहीला हे अत्यंत घातक आहे. माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती आणि 1985ला 52व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून ही दुरुस्ती केली गेली. त्यावेळेस माननीय राजीव गांधी हे पंतप्रधान होते आणि या कायद्याचा मूळ उद्देशच असा आहे की पक्षांतर, एका पक्षाच्या आयडियॉलॉजीवर निवडून आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करणं म्हणजे एक प्रकारे जनतेशी प्रतारणा करण्यासारखं होईल आणि लोकशाहीला हे मारक आहे, घातक आहे. कारण आपल्याला हे आयाराम गयारामचं प्रकरणसुद्धा माहीत असेल की मागे हरियाणाचे जे मुख्यमंत्री होते, काहीतरी त्यांचं नाव आता एक्झॅक्टली मला मी रिकलेक्ट करू शकत नाही, ते पूर्ण पक्षच 40 सदस्यांचा पक्षच ते दुसऱ्या पक्षामध्ये घेऊन गेले होते आणि विलीन झाले होते आणि नंतर काही दिवसांनी ते परत आले होते. याच्यावरून ते आयाराम आणि गयाराम असं एक वाक्प्रचार पडला आहे त्यामधून. तर यामध्ये असं आहे, मुळात पक्षांतर विरोधी कायदा आहे, पक्षांतराला बंदी टाकणारा हा बेसिकली कायदा आहे आणि जर असं झालं तर ह्या मूळ कायद्याला छेद पडेल किंवा हे कायदाच त्याचं हे त्याचा उद्देशच सफल होणार नाही. तुम्ही जर 2/3 जर स्प्लिट किंवा हे झालं आणि त्याचे फुटून गेले आणि त्यांनाच जर तुम्ही मूळ पक्ष म्हणून जर मान्यता देत असाल तर हे बेसिकली कायद्याच्या स्पिरिटच्या अगेन्स्ट होईल किंवा कायद्याच्या एकंदरीत धोरणाच्या अगेन्स्ट होईल असं एक मला एक कायद्याचा अभ्यासक म्हणून मला असं वाटतं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आपण वाट बघूया आणि निर्णय काय होतो ते आपल्याला बघणं आता इंटरेस्टिंग ठरेल. आता निर्णय कदाचित कधी येतो ते बघूया आता काय होतं. या संदर्भातच एक अगदी म्हणजे मला खरंच क्युरिओसिटी आहे की या संदर्भात भारतात या आधी जी प्रकरणं झालीत त्यावेळेस ज्या वेळेस निवडणूक आयोगाने किंवा सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले ते कधी बदलण्यात आले का, किंवा म्हणजे दिलेलं पक्ष आणि चिन्ह पुन्हा एकदा मूळ गटाकडे दिलं असं काही झालंय का? या नाही, यामध्ये कारण काय, एकदा ते पक्ष चिन्ह जे दिलेलं आहे आता ते परत मूळ गटाकडे होण्याचे निर्णय फारसे म्हणजे झालेलेच नाही आहे. कारण महत्त्वाची स्प्लिट म्हणजे काँग्रेसची स्प्लिट होती त्यावेळेस बैलजोडी चिन्ह होतं, आपल्याला आठवत असेल. ते बैलजोडी चिन्ह हे अशा काँग्रेसमध्ये जेव्हा फूट पडली 69ला तर ती बैलजोडी गोठवण्यात आलं, चिन्हच गोठवण्यात आलं. त्यानंतर गाय वासरू चिन्ह आलं 71ला निवडणुका, इंदिरा गांधींनी बहुमताने निवडणुका जिंकल्या. गाय वासरूसुद्धा पुढे काँग्रेसमध्ये स्प्लिट पडल्यानंतर गोठवण्यात आलं. आता यामध्येच हे चिन्ह कमिशनने या शिंदे साहेबांच्या प्रकरणामध्ये हे चिन्ह न गोठवता त्यांनी मूळ पक्षाला त्यांनी म्हणजे त्या पक्षाला दिलं आहे. ते आता ते चिन्ह कितपत यांना परत मिळेल हा सुद्धा एक मोठा काय अभ्यासाचाच मुद्दा आहे. कदाचित हे चिन्ह गोठवलं जाईल पुढे, जर याचिका वगैरे केली तर हे धनुष्यबाण गोठवून त्याला दुसरं चिन्ह हे दोन्ही पक्षाला दिलं जाईल असं वाटतं मला. चिन्ह गोठवणं हे प्रादेशिक पक्षांसाठी किंवा मग त्या भागातील राज्यांसाठी किती हानिकारक असतं तुम्हाला असं वाटतं? म्हणजे काय असतं, चिन्ह गोठवणं हे प्रादेशिक पक्षाला मान्यता, हे चिन्ह कोणाला मिळतं ज्याला मान्यता आहे, ज्याला काहीतरी 5% मतं असतात, एवढ्या जागा असतात, त्याला मान्यता कमिशन, इलेक्शन कमिशन इलेक्ट्रॉल रजिस्ट्रेशन रूल्सप्रमाणे मान्यता देते आणि या मान्यता प्राप्त पक्षाची चिन्ह असतात. जसे काँग्रेसचं चिन्ह आहे, BJPचं चिन्ह आहे. आता हे चिन्ह गोठवलं किंवा हे बदललं चिन्ह तर त्याचा निश्चितच पक्षावर परिणाम होतो. पण आता आपण अनुभव वेगळा घेतला आहे. मशाल चिन्हावर त्यांचे जास्त निवडून आलेले, पण याचं कारण असं आहे की शरद पवार साहेबांनी सुद्धा वेगळं चिन्ह घेऊन, तुतारी चिन्ह घेऊन त्याच्यावर निवडून आलेले आहेत जास्त वगैरे. तर गोठवण्याचा फारसा आता परिणाम होत नाही, कारण सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग आहे भारतामध्ये आणि चिन्ह कुठे पोहोचवलं जातं सोशल मीडियाच्या माध्यमातून. कारण कम्युनिकेशनचे साधने एवढे झालेले आहे, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झालेली आहे, त्याच्यामुळे गोठवणं आता मला नाही वाटत फारसा फरक पडेल. कारण नवीन चिन्ह तातडीने ते आत्मसात केलं जाईल लोकांकडून. कारण आता हे लेटेस्ट लोकसभा इलेक्शन आपल्या समोरच आहे, त्याचं उदाहरण मशाल चिन्ह म्हणा, तुतारी चिन्ह म्हणा, फारसा काही फरक पडलेला नाही आहे. त्यामुळे गोठवणे आता या बदलत्या परिस्थितीमध्ये फार फरक पडेल असं मला वाटत आहे. सर, आमच्याशी बोलण्यासाठी हे होते आनंद कळसे सर. त्यांनी एकंदरीत चिन्ह गोठवण्याचा फरक त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला, तो म्हणजे परिशिष्ट 10 नेमकं
कशासाठी संविधानात जे ते दिलेलं आहे, कारण की पक्षांतर होणे, लोक अनेक वेळा मतदान जे ते पक्षाची विचारधारा किंवा पक्षाच्या चिन्हाकडे आणि पक्षातील लोकांकडे बघून मतदान करत असतात, पण ज्यावेळेस पक्षांतर होतं त्यावेळेस लोकशाहीला तडा जाऊ शकतो असं सुद्धा मत आता आनंद कळसे सरांनी जे ते मांडले. त्यामुळे आता या संपूर्ण शिवसेनेचा असो किंवा राष्ट्रवादीचा असो, या संपूर्ण प्रकरणाचा निकाल काय येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेसह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई.